पुणे महानगरपालिकेतील सर्व कंत्राटी मोटर सारथी, सफाई कामगार आणि इतर सर्व कंत्राटी कामगारांतर्फे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत आणि कंत्राटी कामगार अधिनियम 1970 या अधिनियमानुसार आणि शासन नियमांप्रमाणे फायदे लागू करण्यात यावे। हम सब दिलीप भाऊ आगे बढ़ो। जे काही ठेकेदार आहेत आणि ज्या ठेकेदारामार्फत हे कंत्राटी कामगार चालवले जातात, हे सर्व कंत्राटी कामगार त्याच्यामध्ये घंटा गाडीवरचे चालक आहेत, सफाई कामगार आहेत, वॉचमॅन आहेत, मेट्रन आहेत, म्हणजे जवळजवळ 4,000 ते 4,500 हा जमाव आहे आणि जवळजवळ वर्षानुवर्ष या कामगारांना पिळवणूक चाललेली आहे कामगारांची आणि संपूर्ण शासनाने दिलेल्या कायद्यापासून यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे। त्यांना आता पीएफ नाहीये, ESI नाहीये, साप्ताहिक रजा नाही, यांची साप्ताहिक रजा नाहीये, ओव्हर टाईमची रक्कम नाहीये, या पावसात भिजत काम करतात, त्यांना रेनकोट नाहीये, मास्क नाहीये, आता हँडग्लोव्ह देऊ शकत नाही लोक, फक्त या सर्वांचे पैसे ठेकेदार घेतोय आणि ठेकेदार कुठल्याही पद्धतीचं कायद्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून महानगरपालिका त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीये, म्हणजे प्रिन्सिपल अंमल आहे। म्हणून महानगरपालिकेचे कर्तव्य आहे, जे आयुक्तांचं कर्तव्य आहे, ते आयुक्त हे कर्तव्य बजावत नाहीयेत आणि एका प्रकारे हे ठेकेदाराची संगनमत करून या सर्व कामगारांची आमच्या पिळवणूक चाललेली आहे। त्यामुळे आम्ही त्यांना वारंवार 2-3 वेळा भेटलो, त्यांची चर्चा केली, पण त्याची अंमलबजावणी होत असल्यामुळे आज असा निर्णय घेतला की आम्ही आजपासून बेमुदत अन्न सत्याग्रह चालू करतो। नगरपालिकेच्या मुख्य दरवाजाबाहेर अन्न सत्याग्रह आंदोलन महाराष्ट्र कामगार मंचातर्फे करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार सहभागी झाले होते। दिलीप मोहिते, अध्यक्ष, सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद, पुणे।